आज आपण एका अशा क्रांतिकारी आणि हो तितक्याच वादग्रस्त प्रयोगाबद्दल बोलणार आहोत ज्यानं प्रेमाबद्दलची आपली समजच कायमची बदलून टाकली. सुरुवात करूया या एका साध्या पण खूप खोल विचाराने. माणूस असो की प्राणी, आई प्रत्येकालाच हवी. आणि हीच गोष्ट अगदी अलीकडेच एका लहानशा माकडाच्या पिल्लाच्या कहाणीतून आपल्यासमोर आली. तर गोष्ट आहे पंच नावाच्या एका माकडाच्या पिल्लाची. जुलै 2025 मध्ये जपानच्या एका झूमध्ये त्याच्या आईनं त्याला चक्क नाकारलं. पण त्यानंतर त्या पिल्लानं जे काही केलं त्यानं अटॅचमेंट म्हणजे जोडलेपणाच्या स्वरूपावरच एक खूप मोठा प्रश्न उभा केला. आता बघा, झूमधले कर्मचारी त्याला खाऊ पिऊ घालत होते, त्याची काळजी घेत होते, पण तरीही पंच एका मऊ खेळण्याला घट्ट बिलगून बसायचा. जणू काही त्या निर्जीव मिठीतच त्याला ऊब आणि सुरक्षितता मिळत होती. आणि त्याची हीच ओढ आपल्याला बरोबर अनेक दशकं मागे घेऊन जाते हॅरी हार्लो नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाकडे, ज्यांच्या मनात नेमका हाच प्रश्न घोळत होता. तर 1950च्या दशकातलं मानसशास्त्र कसं होतं? त्या काळात आई आणि मुलाच्या नात्याबद्दलचे जे सिद्धांत होते ना, ते खूपच कोरडे आणि भावनाशून्य होते, म्हणजे अक्षरशः मेकॅनिकल. त्यावेळी 2 मोठ्या थिअरीज होत्या. एक बिहेवियरिझम म्हणजे वर्तनवाद आणि दुसरी सायकोएनालिसिस म्हणजे मनोविश्लेषण. दोन्ही थिअरीज वेगवेगळ्या होत्या, पण एका मुद्द्यावर त्यांचं तंतोतंत एकमत होतं. ते म्हणजे बाळ आईवर प्रेम का करतं? तर फक्त आणि फक्त अन्नासाठी. सगळा खेळ पोटापाण्याचा आहे. या दोन्ही थिअरीजनी प्रेम, आराम, सुरक्षितता या सगळ्या गोष्टींना अनसायंटिफिक ठरवून बाजूला सारलं. त्यांच्या मते आई मुलाचं नातं हे फक्त जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा एक साईड इफेक्ट होता, बस. पण हॅरी हार्लो यांना हे पटत नव्हतं. त्यांना खात्री होती की यात काहीतरी अजून आहे, एक अशी शक्ती ज्याकडे हे सगळेजण कानाडोळा करत होते. आणि ती शक्ती होती कॉन्टॅक्ट कम्फर्ट, म्हणजेच स्पर्शातून मिळणारं सुख. आता आपली ही थिअरी सिद्ध करण्यासाठी हार्लो यांनी एक जबरदस्त प्रयोग डिझाईन केला. त्यांनी काय केलं तर रीसेस जातीच्या माकडांची नुकतीच जन्मलेली पिल्लं घेतली आणि त्यांच्यासाठी 2 प्रकारच्या बनावट म्हणजे सरोगेट आया तयार केल्या. हा प्रयोग पुढे जाऊन सगळं काही बदलणार होता. बरं, तर या 2 आया कशा होत्या? पहिली होती तारेची आई. ही फक्त तारेच्या जाळीची एक थंडगार रचना होती, पण हो, तिच्याकडून बाटलीने दूध मिळायचं. आणि दुसरी होती कापडी आई. ही मऊ कापडानं मढवलेली होती, एकदम उबदार, पण तिच्याकडे दूध नव्हतं, फक्त आराम आणि ऊब होती. आता प्रश्न अगदी सोपा होता. जर बाळाचं आईवरचं प्रेम फक्त अन्नामुळे असेल तर ती पिल्लं आपला जास्तीत जास्त वेळ कोणाकडे घालवतील? अर्थात तारेच्या आईकडे, बरोबर? सगळ्यात जुन्या थिअरीज तर हेच सांगत होत्या. पण प्रत्यक्षात जे घडलं ते पाहून सगळेच चक्रावून गेले. निकाल तर धक्कादायकच होते. आकडेवारी बघा, ती पिल्लं दिवसाचे जवळजवळ 17.5 तास त्या मऊ कापडी आईला बिलगून राहत होते. आणि तारेच्या आईकडे? तिच्याकडे फक्त भूक लागल्यावर जेमतेम 1 तासासाठी जायची, दूध प्यायची आणि परत कापडी आईकडे धूम ठोकायची. आणि यातूनच हार्लो यांचा तो महत्त्वाचा मुद्दा सिद्ध झाला. कॉन्टॅक्ट कम्फर्ट म्हणजेच स्पर्शातून मिळणारा आराम. ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती, तर पोषणापेक्षाही जास्त महत्त्वाची एक मूलभूत जैविक गरज होती. इतकंच नाही, तर ती कापडी आई त्या पिल्लांसाठी एक सिक्युअर बेस म्हणजे एक सुरक्षित आधार बनली होती. म्हणजे कसं, तर पिंजऱ्यात एखादी भीतीदायक आवाज करणारी वस्तू ठेवली की पिल्लू घाबरून थेट कापडी आईकडे धाव घ्यायचं, तिला घट्ट बिलगायचं. आणि एकदा का तिला बिलगून धीर आला की मग तेच पिल्लू मागे वळून त्या भीतीदायक वस्तूला सामोरं जायचं, तिचा शोध घ्यायचं. केवढा मोठा आत्मविश्वास! पण या सगळ्या महत्त्वपूर्ण शोधाला एक काळी बाजूही होती. एक अशी बाजू जी आजही वादग्रस्त आहे. कारण या शोधाची किंमत त्या बिचाऱ्या माकडांना चुकवावी लागली. आणि त्यातूनच आईच्या मायेच्या अभावाचे किती भयंकर आणि दीर्घकालीन परिणाम होतात हे जगासमोर आलं. ही पिल्लं जेव्हा मोठी झाली तेव्हा ती पूर्णपणे विस्कटून गेली होती. ती दुसऱ्या माकडांमध्ये मिसळू शकत नव्हती, सामाजिक संबंध जोडू शकत नव्हती. एकतर ती प्रचंड घाबरट असायची किंवा मग कमालीची आक्रमक. आणि सगळ्यात वाईट म्हणजे जेव्हा ती स्वतः आईवडील बनली तेव्हा ती आपल्याच पिलांकडे दुर्लक्ष करायची, किंबहुना त्यांच्यावर हल्ला करायची. हे सांगायची गरज नाही की आजच्या काळात अशा प्रयोगांना अत्यंत अनैतिक आणि क्रूर मानले जाईल, यात काहीच शंका नाही.
तर मुद्दा हा आहे की हार्लोचे निष्कर्ष भलेही क्रांतिकारी होते, पण त्याच्या पद्धतींमुळे सायन्समध्ये एथिक्स म्हणजे नैतिकतेचं किती महत्त्व आहे हे अधोरेखित झालं. आता या प्रयोगाच्या नैतिकतेवर भलेही मोठे प्रश्नचिन्ह असेल, पण हार्लोच्या कामामुळे मानसशास्त्रातल्या एका खूपच महत्वाच्या थिअरीला एक भक्कम वैज्ञानिक आधार मिळाला. ही थिअरी होती जॉन बौल्बी यांची अटॅचमेंट थिअरी. ही थिअरी सांगते की लहानपणी आपल्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीसोबत एक सुरक्षित भावनिक नातं तयार होणं हे निरोगी विकासासाठी सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हार्लोच्या प्रयोगाने या थिअरीवर शिक्कामोर्तब केलं आणि मग मानसशास्त्राचा फोकस फक्त खाण्यापिण्यावरून भावनिक नात्यांच्या गुंतागुंतीवर शिफ्ट झाला. आणि याचा परिणाम फक्त पुस्तकांपुरता राहिला नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यातही दिसून आला. पालकत्वाच्या पद्धती बदलल्या. मुलांना फक्त शिस्त लावण्याऐवजी त्यांना जवळ घेणं, प्रेम देणं महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. अनाथाश्रम आणि हॉस्पिटल्समधले नियम बदलले. तिथे फक्त जेवण आणि छप्पर देण्याऐवजी भावनिक आधार देण्यावर भर दिला जाऊ लागला. जगभरात हे बदल झाले. आता वाटेल की ही तर 60 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, पण खरं सांगायचं तर ह्या प्रयोगातून मिळालेली शिकवण आजच्या काळात कदाचित पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाची ठरतील. कारण हा प्रयोग आपल्याला एक मूलभूत सत्य शिकवून जातो, ते म्हणजे फक्त शारीरिक गरजा पूर्ण करणं पुरेसं नाही. भावनिक साथ, मायेचा स्पर्श आणि सुरक्षित नाती या गोष्टी आपल्या मानसिक आरोग्यासाठी ऑक्सिजन इतक्याच गरजेच्या आहेत. प्रेम ही काही चयन किंवा हौस नाही, तर ती एक जैविक आणि मानसिक गरज आहे. आणि म्हणून जाता जाता एक प्रश्न मनात येतो. आजच्या या डिजिटल जगात, जिथे आपल्या अवतीभोवती अनेक सुखसोयी आणि मन विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत, या जगात आपली कापडी आई कोण आहे? कोणती गोष्ट आहे जी आपल्याला खरीखुरी ऊब आणि सुरक्षितता देते? हा विचार नक्की करण्यासारखा आहे.